धक्कादायक बातमी. नागपूर हादरले. मौदाचे नायब तहसीलदार यांनी अचानक टोकाचे पाऊल उचलले. नागपूर शहरात रविवारी सायंकाळी एक अतिशय धक्कादायक आणि दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे, ज्यामुळे संपूर्ण नागपूर हादरले आहे. वानाडोंगरी परिसरातील एका उच्चभ्रू वस्तीत म्हणजेच ग्रीनफील्ड सोसायटीत राहणाऱ्या एका वरिष्ठ महसूल अधिकाऱ्याने आपल्या राहत्या घरी टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे आयुष्य संपवले आहे. या धक्कादायक घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात आणि स्थानिक परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सदर मृत अधिकाऱ्याचे नाव वैभव रामेश्वर राठोड असे असून त्यांचे वय 42 वर्षे होते. ते सध्या मौदा तालुक्यात नायब तहसीलदार या अतिशय महत्त्वाच्या पदावर कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने वैभव राठोड हे त्यांच्या वानाडोंगरी येथील घरीच होते. त्यांची पत्नी आणि 2 मुले एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी बाहेरगावी गेले होते. त्यामुळे रविवारी ते घरात पूर्णपणे एकटेच होते. सायंकाळी त्यांच्या बहिणीने त्यांच्या घरी भेट देण्यासाठी आली असता तिने घराचा दरवाजा अनेकदा ठोठावला, मात्र आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वारंवार आवाज देऊन आणि अनेक फोन कॉल्स करूनही जेव्हा आतून कसलाही रिप्लाय आला नाही, तेव्हा बहिणीला मोठा संशय आला. तिने तात्काळ आजूबाजूच्या शेजाऱ्यांना मदतीसाठी बोलावले. शेजाऱ्यांनीही दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि राठोड यांना आवाज दिला, परंतु काहीही उपयोग झाला नाही. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून लगेचच पोलिसांना या घटनेची सविस्तर माहिती देण्यात आली. माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी सर्वांच्या उपस्थितीत घराचा दरवाजा उघडून आत प्रवेश केला असता बेडरूममध्ये वैभव राठोड यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. हे दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. यानंतर पोलिसांनी घटनास्थळाचा रीतसर पंचनामा पूर्ण केला आणि कायदेशीर प्रक्रिया पार पाडून मृतदेह शवविच्छेदनासाठी म्हणजेच उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला. पुढील तपास आता पोलिसांकडून सुरू आहे. नायब तहसीलदार यांचा मोठ्या पदावरील प्रशासकीय अधिकाऱ्याने असे टोकाचे पाऊल का उचलले, हा मोठा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यांच्या ओळखीच्या लोकांनी आणि निकटवर्तीयांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार वैभव राठोड हे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या मानसिक तणावाखाली वावरत होते. परंतु या तणावामागील नेमके कारण काय होते आणि त्यांनी हे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या या प्रकरणात कोणतीही ठोस माहिती पोलिसांच्या हाती लागलेली नसून पोलीस सर्व बाजूनी आणि सर्व शक्य त्या कारणांचा अत्यंत बारकाईने तपास करत आहेत. पत्रकाराचे मत, एका उच्चशिक्षित आणि जबाबदार अधिकाऱ्याने अशा प्रकारे तणावाखाली येऊन स्वतःचे आयुष्य संपवणे अत्यंत दुर्दैवी आहे.